मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। अंबरनाथमध्ये भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार, दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांकडून 6 राऊंड फायर, गोळीबाराची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू। अंबरनाथमधील गावदेवी मैदानात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सभा, भाजप नगराध्यक्ष तेजश्री करंजुले यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन। महायुतीच्या बैठकीमध्ये 142 जागांचा तिढा सुटला, भाजपला 90 तर शिवसेनेच्या वाट्याला 52 जागा, उर्वरित 85 जागांवरती परवा पुन्हा बैठक होणार, सूत्रांची माहिती। महायुतीचं 150+ नगरसेवक जिंकण्याचं उद्दिष्ट, 1-2 दिवसामध्ये कोण किती जागा लढतील हे ठरवू, मुंबईचा महापौर मराठीच असेल, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीतून राष्ट्रवादी आऊट, मलिक यांच्या नेतृत्वात एकत्र लढू शकत नाही, महायुतीच्या बैठकीनंतर आशिष शेलार यांची घोषणा। सना मलिकांकडून वडील नवाब मलिक यांची पाठराखण, मलिकांवर फक्त आरोप, ते सिद्ध झालेले नाहीयेत, भाजपच्या विरोधानंतर सना मलिकांचं भाष्य। मुंबईमध्ये नवाब मलिक यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीची खलबतं, युती की पर्यायाचा विचार करायचा, या संदर्भात बैठकीत चर्चा, तर महायुतीच्या बैठकीत राष्ट्रवादीला निमंत्रण नाही, शिंदेंची शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्येच बैठक। पिंपरीमध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात प्रस्ताव दिला, अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष तुषार कामटेंची माहिती। ठाकरे बंधूंची मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती, काँग्रेस मात्र बाहेर, 1-2 दिवसात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा होणार। आमच्या कामाचं क्रेडिट घेऊ नका, मुख्यमंत्र्यांनी कोस्टल रोड या प्रकल्पावरून यावेळेस आदित्य ठाकरे यांचा निशाणा, तर धुरंदरवरून आदित्य ठाकरे यांचा शिंदेंवरही हल्लाबोल। ठाणे हे खणखणीत नाणं, गेली अनेक वर्ष ठाण्यामध्ये शिवसेनेचा भगवा फडकतोय, तो कुणीही खाली उतरवू शकत नाही, गुलाल आपलाच उधळणार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा। माझ्या राजकीय कारकिर्दीत शरद पवार पंतप्रधान व्हावेत असं स्वप्न बघितलं होतं, आताच्या घडीला पंतप्रधान म्हणून देवेंद्र फडणवीस शोभू शकतात, रामराजे नाईक निंबाळकर यांच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा। सदनिका घोटाळा प्रकरणी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंवर अटकेची टांगती तलवार, नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाकडून 2 वर्षांच्या शिक्षेसह 50,000च्या दंडाची शिक्षा कायम। बेपत्ता मुलीचा मृतदेह विहिरीत सापडला, 40 गावच्या तरवाडे गावात प्रचंड खळबळ, शाळेतून घरी निघालेली मुलगी गूढपणे बेपत्ता झाली होती, 5 दिवस शोधानंतर मृतदेह अखेर सापडला। संघटित गुन्हेगारांची टोळी चालवणाऱ्या वाल्मिक कराडला जामीन देऊ नका, सरकारी वकिलांची मागणी, कराड आणि टोळीकडून धोका असल्याचा संतोष देशमुखांनी हत्येपूर्वी मुलगी वैभवीला फोन केला होता, वकिलांचा दावा, तर आज उर्वरित सुनावणी घेतली जाणार। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।